विठोबाचे बरे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधनी उभय रोकी कीर्ती जेणे भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठाउठी येणे तुटती बंधनी उभय रोकी कीर्ती जेणे तुका मनी भोळा जिंको जाणे कळी काळा येणे तुटती बंधनी उभय लोकी कीर्ती जेणे पांडुरंगा करू चरण त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारेकरी संताची जेणे पंढरी सारिखाची अकोला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला विढाला सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधनी उभय लोकी कीर्तिजेनी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा भगवंताच्या नामाचं स्वरूप सांगणारा हा अभंग आहे. महाराज या अभंगातून भगवंताच्या नामाचं स्वरूप सांगतात, एक भगवंताच्या नामाचा परिणाम सांगतात, दोन भगवंताच्या नामाची अनुभूती सांगतात, तीन आणि भगवंताचं नाम घेणाऱ्या नामधारकाचं सामर्थ्य सांगतात, चार. विठ्ठल पवित्र भूमी असणाऱ्या या रोहिला गडी नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी सर्वच या परिसरामध्ये आणि या गावातून वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये कार्य करणारी पूजनीय सर्व महाराज मंडळी गुणवान मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वांच्या सहकार्याने सुरू असणारा हा उत्सव आणि या उत्सवामध्ये परमभाग्याने प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा विठ्ठल या अभंगातले शब्द जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भगवंताच्या नामाच्या संबंधाने बोलतात. भगवंताचं नाम हे जे साधन आहे त्या साधनाच्या दृष्टीने बोलतात. साधन आणि साध्याचा विचार तत्वज्ञानाने केलेला आहे. काय केलेला आहे की जिथं पोहोचायचं असतं त्याला साध्य म्हटलं जातं, ज्याच्या माध्यमातून पोहोचायचं असतं त्याला साधन म्हटलं जातं. साधनाच्या माध्यमातून साध्यापर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न करतो त्याला साधक म्हटलं जातं. साधन साध्य आणि साधक या तीन शब्दांचे अर्थ अगदी शब्दशः किंवा थोडक्यात आपल्याला असे करता येण्यासारखे आहे. याच्यात एक वैशिष्ट्य आहे. साध्य म्हटलं की एक असतं आणि साधन म्हटलं की अनेक असतात. कारण साधनांचा विचार आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये म्हणा किंवा वारकरी संप्रदायामध्ये म्हणा अनेक साधनांचा विचार आपल्याला केलेला आहे. निळोबारांचे शब्द आहेत नाना साधनाच्या केल्या खटपटा अशी निळोबारांची भाषा आहे. अनेक साधनांचा विचार आपल्याला संप्रदायामध्ये सांगितला पण साध्य मात्र एकच असतं. मी अनेक वेळेला याला उदाहरण देत असतो. गाव एकच असतं हो पण तिथं जाण्याकरता रस्ते अनेक असतात ना, तसं साध्य एकच आहे पण तिथं पोहोचण्याकरिता साधनं अनेक आहेत. जरा आणखीन पुढे बोलायचं झालं तर ती साधनं त्या साधनाच्या दृष्टीने श्रेष्ठच आहेत. विठ्ठल विठ्ठल एक विशिष्ट त्या साधनाचा तो अधिकारी ठरलेला आहे. कर्म नावाच्या साधनाचा अधिकारी ठरलेला आहे, ज्ञान नावाच्या साधनाचा अधिकारी ठरलेला आहे, योग नावाच्या साधनाचा अधिकारी ठरलेला आहे, नाम नावाच्या साधनाचा अधिकारी ठरलेला आहे. योग नावाचं साधन आपल्याला करता येत नसेल तर योग नावाचं साधन तुच्छ आहे असं म्हणून चालत नाही. योग नावाच्या साधनाचा विशिष्ट कुणीतरी अधिकारी ठरलेला आहे. थोडं पुढं बोलायचं झालं तर साधन निर्माण झालं की त्याचा स्वीकार करणारा अधिकारी या जगात ठरलेला आहे. कारण जी वस्तू निर्माण होते त्याला स्वीकारणारं व्यक्तिमत्व या जगामध्ये असतं. फक्त त्या व्यक्तिमत्वापर्यंत त्या साधनाला येण्याकरिता जो वेळ लागतो ती फक्त वाट पाहावी लागते.
पुढे बोलायचंय की या जगामध्ये कोणतीच वस्तू ही निष्फळ अशी नाही. प्रत्येक वस्तूला काही ना काहीतरी फल आहे, प्रत्येक वस्तूला काही ना काहीतरी आधार आहे. ती वस्तू किती जरी महागडी असली आणि ती वस्तू किती जरी महनीय असली तरी त्या वस्तूला स्वीकारणारा कुणी ना कुणीतरी या जगामध्ये उपलब्ध असतो. थोडं पुढे बोलायला गेलो तर आपल्याला काही उदाहरणं देऊन मी पुढे जाईल. मी काही व्यापाऱ्यांशी चर्चा केली. एका मोठ्या कापड दुकानदाराकडे गेलो. मी गेल्यानंतर तिथं त्यांनी काही त्या कापड दाखवायला सुरुवात केली. दाखवता त्या काही साड्या दाखवायला सुरुवात केली. आपण जर येवल्याला गेलो तर पैठणी मोठ्या प्रसिद्ध आहेत. आणि मग तिथं गेल्यानंतर त्यांनी मला काही पैठणी दाखवायला सुरुवात केली. दाखवत असताना मी आपलं सहज विचारलो, अहो याची किंमत काय? त्यांनी सांगितलं 5,000. मी 5,000 म्हटलं की थोडा आवाज झालो. अहो म्हटलं 5,000ला कुठं साडी असते का? त्यांनी दुसरी दाखवली. तो म्हटलं महाराज याची किंमत 10,000 आहे. मी जास्तच आवाज झालो, 10,000ला कुठं साडी असते का? आणखीन त्यांनी पुढची दाखवली. तो म्हटलं याची किंमत 50,000. मी त्याला विचारलो खरं सांगताय का? त्यांनी आणखीन एक साडी काढली माझ्या समोर ठेवली आणि तो म्हटलं हिची किंमत 5 लाख रुपये आहे. त्या साडीची किंमत उगा ऐका, एवढ्याला जाऊ नका, फार मनावरही घेऊ नका. फार हे कधी आपल्याला असावं माहिती म्हणून जगात काय चाललंय हे सांगणं काम कीर्तनकाराचं असतं. कारण कीर्तनकार भरपूर फिरलेला असतो ना, त्यामुळे त्यांना ते सांगणं काम आहे. त्यामुळे त्याचं काम सांगणं म्हणून मी तेवढं काम करायला लागलो. 5 लाख रुपयाची साडी त्यांनी दाखवली. तुम्हाला मी तिथं सांगेल, तुम्ही एवढ्याला जा. ते कापसे पैठणी म्हणून प्रसिद्ध आहे. ते बाळासाहेब कापसेंचे आमचे जरा ऋणानुबंध चांगले आहेत. मी आपलं त्यांच्या दुकानात अनेकदा येणं जाणं असतं. त्यांनी दाखवलं. तो म्हटलं ही 5 लाख रुपयाची आहे. मी त्याला एक प्रश्न विचारला. मी म्हटलं काय हो, ठीक आहे तुमची ही साडी 5 लाख रुपये किमतीची आहे, त्याच्यात मला काही शंका नाहीये, पण ही साडी घेणार कोण? माझा प्रश्न काय होता, ही साडी घेणार कोण? 5 लाख रुपयाची साडी, पण हिला घेणार कोण? म्हटलं गिराईक भेटलं पाहिजे ना. त्यांनी मला खूप गोड उत्तर दिलं. त्यांनी मला असं सांगितलं, ज्या दिवशी मी ही 5 लाखाची साडी निर्माण केली त्याच दिवशी या साडीला घेणारं गिराईक सुद्धा देवानी निर्माण करून ठेवलंय, फक्त वाट बघायची, बाकी काही नाही म्हटले. त्याच दिवशी निर्माण करून ठेवलंय, फक्त वाट पाहिली पाहिजे. ते कधी ना कधी येणार आहे आणि ती साडी घेणार आहे. थोडक्यात ती गोष्ट जरी किती जरी महागडी असली आणि महनीय असली तरी त्याला स्वीकारणारा वर्ग मात्र जगात उपलब्धच असतो. विठ्ठला घेणार कोणी नाही असं म्हणून निर्माणच करायचं नाही असं होत नाही. घेणार कोणी नाही असं जर म्हणत असाल, ती घेणाऱ्याची संख्या जास्त नसेल, ती साडी घेणाऱ्याची संख्या जास्त नसेल, पण कोणी ना कोणीतरी असेलच ना. ते नाही याला कोण स्वीकारणार नाही म्हणून ते निर्माण करायचं नाही असं नाही. मला कोणीतरी एकदा आळंदीमध्ये असताना विचारलं, म्हटलं काय हो तुम्ही वेदांत सांगता, कोण ऐकतं? मी म्हटलं कोण ऐकतं? ऐकणारे भरपूर आहेत, फक्त तुम्ही सांगेनार. फरक इथं आहे. ऐकायला लोक तयार आहेत हो, परंतु ते सांगणाऱ्या करता त्या सांगणाऱ्याने ते सांगत राहायचं, मांडत राहायचं. त्याला स्वीकारणारा वर्ग या जगामध्ये आहे. तो संख्येने कमी असेल, संख्येने जास्त उद्याचा वर्ग असेल, पण संख्येने कमी. कळालं का? उद्याचा वर्ग जास्त असेल पण आजचा वर्ग कमी जरी असला तरी ऐकणार आहे. काहीतरी आपण जे मानतो, ज्या विषयाला स्वीकारणारा कुठं ना कुठं तरी तो वर्ग आहे. मला इथं आल्यानंतर प्रल्हाद महाराजांनी सांगितलं, वैकुंठवासी प्रातस्मरणीय जगन्नाथ अण्णा इथं राहायचे. मला एवढा आनंद झाला की अण्णा ज्या भूमीमध्ये राहत होते किंवा अण्णांनी ज्या भूमीमध्ये कीर्तन केली, इथं अनेक महात्म्यांची कीर्तन या भूमीमध्ये झाली. आणि मग ही भूमी नक्कीच वारकरी संप्रदायाच्या तत्वाने प्रेरित झालेली भूमी आहे. मला प्रल्हाद महाराज म्हटले, मी तुम्हाला थोडा त्रास दिला, पण ज्यावेळेस तुम्ही ही नावं सांगितली त्यावेळेस मला असं वाटलं की मी जर नसतो आलो तर मला त्रास झाला असता. कारण या भूमीमध्ये आल्यानं, या निमित्ताने या भूमीचं दर्शन की जिथं एवढी महात्म्य येऊन गेली आणि या महात्म्यांची कीर्तनं या भूमीमध्ये झाली. याचा अर्थ मी विचारात का आपल्याला सांगायला लागलो, ती जी कीर्तन होती, त्या कीर्तनाचे जे शब्द होते, त्या कीर्तनाचे जे विचार होते, मी थोडं पुढे बोलेल. आपण माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी आहात, पण मी पुढे बोलेल. ती कीर्तन समाजाला विचार करायला लावणारी कीर्तन होती. विठ्ठला वैकुंठवासी मामासाहेबांची कीर्तन समाजाला विचार करायला लावणारी, वैकुंठवासी घोले
घुलेबुवांची कीर्तनं, विठ्ठलबुवा घुलेंची कीर्तनं जर कोणी ऐकली असतील तर घुलेबुवांचं कीर्तन समाजाला विचार करायला लावायचं. महाराज मोठे बुवांचं कीर्तन समाजाला विचार करायला लावायचं. इकडं फड परंपरेतली काही मोठी मोठी मंडळी होऊन गेली, त्यांची कीर्तनं समाजाला विचार करायला लावायची. गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींच्या कोट्या या समाजाला विचार करण्याकरता प्रवृत्त करायच्या. खंदारकर महाराजांचं कीर्तन, त्या काळातले धुंडा महाराजांचं कीर्तन, ही जी मोठी मंडळी होऊन गेली ती समाजाला त्या विचार करायला प्रवृत्त करायची. आणि बुद्धीनं एकदा विचार करायला सुरुवात झाली की माणसाकडे प्रगल्भता येत असते. विठाला कोणतंही साधन या जगामध्ये तुच्छ नाही. कर्म नावाचं साधन त्या ठिकाणी श्रेष्ठच आहे. ज्ञान नावाचं साधन त्या ठिकाणी श्रेष्ठच आहे. योग नावाचं साधन त्या ठिकाणी श्रेष्ठच आहे. आणि नाम नावाचं साधन त्या ठिकाणी श्रेष्ठच आहे. फक्त याला स्वीकारणारा जो वर्ग आहे त्याच्या दृष्टीने थोडा तारतम्याने विचार करायचा. तुमच्या माझ्यासारखा एक आसोनी संसारी असलेला जो जीव आहे, प्रापंचिक जीवन जगणारा जो जीव आहे, त्यांनी जर विचार केला तर त्याला सहजासहजी कर्म नावाचा मार्ग आचरण करणं कठीण आहे. ज्ञान नावाचा मार्ग आचरण करणं कठीण आहे. योग नावाचा मार्ग आचरण करणं कठीण आहे. आणि म्हणून त्याच्या दृष्टीने म्हणून अगदी सोपं साधन सांगून टाकलं. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. किंवा तुकोबरायांनी सांगितलं तुला एवढं तरी जमेल ना, सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ हाती दिंडी घेऊन नाचा, एवढं तरी जमेल ना. आणि मग महाराजांनी सांगितलं जे ज्ञानाने मिळतं ते मी सांगत असलेल्या या सोप्या साधनांनी तेच मिळतं. विठाला विठाला अधिकार तैसा दाविला मार्ग, ही जी भाषा आहे या भाषेतून आपल्याला लक्षात येईल अधिकार तैसा दाविला मार्ग. याचा अर्थ मार्ग अनेक आहे. मार्ग दावून गेले येण्याची पंथे चालू जाता न पडे म्हणता कोठे काय. अनेक मार्गांचा विचार आहे. कशा करिता? परमतत्वापर्यंत पोहोचण्याकरिता. साध्य आणि साधनाचा विचार माझा चाललेला होता. माणसाच्या जीवनामध्ये साध्याची निश्चिती व्हावी, मग त्या साध्यापर्यंत जाण्याकरिता अधिकार परत्वे कोणत्या साधनाचा स्वीकार करायचा आहे हे ठरत असतं. पण याच्याकरिता अधिकार परत्वे साधनाचा स्वीकार करणं ठरण्याकरिता अगोदर साध्याची निश्चिती झाली पाहिजे. मी थोडं सोप्या शब्दामध्ये बोलतो. कुठं जायचंय हे लक्षात आलं पाहिजे, मग कसं जायचं या प्रश्नाच्या उत्तराला सुरुवात होत असते. कुठं जायचं हे लक्षात यावं. मी जरा आणखीन पुढे बोलतो. माणसाला कुठं जायचं हे कळावं, कुठं जायचं हे कळावं. समजा कुठं जायचं हे नाही कळालं तर कमीत कमी कुठून आलो एवढं तरी कळावं, एवढं तरी कळावं. जरा पुढे बोलू. कुठून आलो हेही नाही कळालं तर कमीत कमी सध्या कुठं आहोत एवढं तरी कळावं. माणसाला ते सुद्धा कळणं फार गरजेचं आहे आता. आणि समजा कुठं आहोत हेही नाही कळालं तर कमीत कमी आपणच कोण आहोत एवढं तरी कळावं. विठाला साध्याची निश्चिती आणि साधनाचा स्वीकार. मी आपल्याला दोन वाक्य सांगून पुढे जातो. समाजामध्ये एक वर्ग असा आहे की ज्याच्याकडे साध्याची निश्चिती आहे पण साधनाचा स्वीकार नाही. आणि समाजातला दुसरा वर्ग असा आहे की साधनाचा स्वीकार आहे पण साध्याची निश्चिती नाही. मी दोन्ही वाक्य आपल्या समोर मांडतो, त्याला उदाहरण देऊन जातो. पुन्हा एकदा वाक्य नीट ऐका. साध्याची निश्चिती आहे पण साधनाचा स्वीकार नाही एक वर्ग. साधनाचा स्वीकार आहे पण साध्याची निश्चितीच नाही दुसरा वर्ग. मी आपल्याला उदाहरण देतो. म्हणजे थोड्या सोप्या शब्दात ऐकायचं झालं तर काय व्हायचं हे माहित आहे पण ते होण्याकरता काय करावं लागतं हेच माहित नाही एक वर्ग. आणि काय करतोय हे माहित आहे पण हे केल्याने काय होणार आहे हेच माहित नाही दुसरा वर्ग. मी आपल्याला उदाहरण देतो. समाजामध्ये एक वर्ग असा आहे की त्याला काय व्हायचं हे माहित आहे पण त्याच्याकरता काय करावं लागतं हे माहित. सोपं उदाहरण देतो. चौथीचा मुलगा आहे.
शाळेमध्ये जाऊन चौथीचा मुलगा आणि चौथीच्या मुलाला विचारलं तुला मोठेपणी काय व्हायचं, तो लगेच म्हणतो कलेक्टर व्हायचं, रोज शाळा बुडवतो. उदाहरण संपलं. एका वाक्यात उदाहरण, मला काही फार वाढवायचं नाही. म्हणजे काय व्हायचं हे माहित आहे, पण ते होण्याकरिता काय करावं लागतं हे माहित नाही. त्याला व्हायचं एवढं माहित आहे की मला अमुक व्हायचंय, मला तमुक व्हायचंय, पण त्याच्याकरता किती अभ्यास करावा लागतो, काय काय करावं लागतं याची जाणीव नाही. हा समाजातला एक वर्ग आहे. दुसरा वर्ग असा आहे की त्याला काय करतोय हे माहित आहे, पण हे केल्याने काय होणार आहे हे माहित नाही. आपण एखाद्याच्या घरी जातो, घरी गेल्यानंतर मग आम्ही महाराज मंडळी आम्हाला लोक घरी घेऊन जातात. आणि मग घरी गेल्यानंतर आता आम्ही विचारतो काय मावशी बरं आहे का, किती मुलं आहेत, काय आहे हे विचारतो म्हणण्यापेक्षा विचारावं लागतं. विचारावं लागतं म्हणण्यापेक्षा हे ज्याला विचारता येतं त्यानंच महाराज व्हायचे अलीकडच्या काळात. हे असले उद्योग फार लागलेत आता महाराजाच्या मागे. हे एखाद्या प्रमाण पाठ नसलं तरी चालतंय, पण हे उद्योग जास्त पाहिजे. आणि हे उद्योग ज्याला जास्त आहे तो मार्केट मधला महाराज आली. हे सगळं करावं लागतं. आम्ही तेच जातो, कसं मावशी बरं आहे का, किती मुलं किती मुली, काय चाललंय काय नाही हे विचारतो. मी आपलं गेलो त्यांना विचारलं. आता आमच्याकडे तर हे फळ परंपरा मगाशी महाराजांना सांगितलं सगळं हे चालवायचं म्हटलं की मोठं कठीण असतं महाराज. मग आम्ही गेलो त्यांना विचारलं. मी आपलं त्या मावशींना विचारलं काय मावशी किती मुलं आहेत, त्यांनी सांगितलं 2 आहेत. हे बघा हा थोरला. मी आपलं त्याच्याकडे बघितलं आणि त्याला विचारलं काय रे बाबा काय करतोय, विचारलं सहज आपण विचारतो काय करतो किंवा काय चाललं विचारतो. त्यांनी सांगितलं 12वीची परीक्षा देतोय, 12वीची परीक्षा देतोय. मी लगेच पुढला प्रश्न विचारला मग पुढं काय ठरवलंय. 12वीची परीक्षा देतोय म्हटल्यानंतर आपण विचारतो पुढं काय ठरवलंय. तो म्हटला बघू जमल तसं. आता हे उत्तर आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांनी बघू जमल तसं जर उत्तर दिलं तर काय अर्थ आहे का त्याला. अहो साध्याची निश्चिती केली पाहिजे, साधनाचा स्वीकार आहे. 12वीची परीक्षा देतोय पण पुढं काय व्हायचंय हे माहित नाही, असं नाही ना चालत. आपण आळंदीला गेलो. आता आपण सप्ताहामध्ये हे सगळं वातावरण बघितलं, महाराजांचा मृदंग ऐकला, महाराजांचं भजन ऐकलं किंवा अनेक कीर्तनकारांची कीर्तन ऐकली. आळंदीला गेला. आळंदीला गेल्याबरोबर तिथं जी काही संस्थेत ज्या काही कोणत्या संस्थेत तुम्ही बसाल किंवा ज्या गुरुजींकडे तुम्ही जाल ते गुरुजी त्यांना विचारत असतात की बाबा तुला काय व्हायचंय. म्हणजे मृदंगामध्ये तयारी करायची आहे, भजनामध्ये तयारी करायची आहे, कीर्तनामध्ये तयारी करायची आहे. त्याला विचारावं लागतं किंवा आम्ही त्याला विचारतो आळंदीमध्ये आल्यानंतर, पंढरपूरमध्ये आल्यानंतर, देहूमध्ये आल्यानंतर तुला काय व्हायचंय. त्या पोरानं जर बघितलं म्हटलं बघू जमल तसं आयुष्य पाऱ्यावर जाईल किंवा असं कुठं असतं काय, काहीच बदल पडायचं नाही ना, असं नाही ना. आता हे कळालं कंसात अशी कितीतरी पाऱ्यावर येतात. ठरलं पाहिजे आपल्याला. जर मृदंगामध्ये असं आहे महाराज, मी थोडा कॉलेज विश्वामध्ये राहिलेला असल्यामुळे आम्ही LLB ला असताना आमचे जे प्राचार्य होते त्यांनी मला एक वाक्य फार छान सांगितलं. इंग्रजीतलं वाक्य पण फार गोड आहे आणि आपण सगळी सुज्ञ श्रोते आहात म्हणून मांडून पुढे जातो. की त्यांनी बोलताना असं सांगितलं होतं की आपण ज्या क्षेत्रामध्ये जातो त्या क्षेत्राला आपल्याला न्याय देता आला पाहिजे. त्यांनी असं सांगितलं की अनेक क्षेत्राला आपण स्पर्श करण्याच्या नादामध्ये किंवा छंदामध्ये आपलं मूळ क्षेत्र काय आहे हे बऱ्याचदा आपण विसरून जातो. म्हणून समजा एखाद्याची मृदंग कलेमध्ये जर आवड असेल तर त्यानं त्या क्षेत्राला न्याय द्यावा. एखादा भजन क्षेत्रामध्ये आवड असेल तर त्यानं त्या क्षेत्रामध्ये न्याय द्यावा. एखादा कीर्तन क्षेत्रामध्ये आवड असेल तर त्याने त्या क्षेत्रामध्ये न्याय द्यावा. हे आपल्या अनुषंगाने बोललो. किंवा मग तिकडे गेल्यानंतर म्हणजे आपल्याकडे 10वी झाल्यानंतर त्या मुलाला फॅकल्टी कोणती घ्यायची हे विचारलं जातं. म्हणजे आर्ट घ्यायचं का, सायन्स घ्यायचं का, कॉमर्स घ्यायचं हे ठरवावं लागतं. का तुला बिझनेसच्या दृष्टीने जायचं असेल तर बाबा कॉमर्स तुला योग्य आहे. तुला साहित्याचा अभ्यास करायचा असेल मग ते इंग्रजी साहित्य असेल, हिंदी साहित्य असेल, मराठी साहित्य असेल तर तुला मग आर्ट साईड घ्यावी लागेल. किंवा तुला इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला जायचं असेल तर तुला सायन्स साईड घ्यावी लागेल. म्हणजे ते ठरवावं लागतं आणि मग त्या पद्धतीने त्याच्यामध्ये प्रयत्न करावे लागतात आणि तिथपर्यंत जावं लागतं. अलीकडे एक वाक्य असं दिलं जातं की अहो काय इंजिनिअरिंग करून तरी काय उपयोग आहे, गर्दी फार आहे. काय म्हणतात खूप इंजिनियर, काही काही तर बोलता म्हणतात इंजिनियर पडून आहेत म्हणतात. काय कसे शब्द वापरतात, कितीतरी इंजिनियर पडून आहेत म्हणतात. डॉक्टर लोकांच्या बाबतीत बोलताना म्हणतात अहो पुष्कळ डॉक्टर आहेत म्हटले, आता रोगी कमी डॉक्टर जास्त झाले म्हणतात, असंही म्हणतात.
वकिलाचा विचार करावा तर ते म्हणतात अहो काय वकील म्हटले, इतके वकील झाले की पक्षकारच नाही तितके वकील कोर्टात दिसायला लागले म्हटले. मग आता आपण असं म्हणतो, तेव्हा आमच्या सरांनी एक मला वाक्य सांगितलं होतं. तेव्हा त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जरी गर्दी झालेली असली तरी त्या क्षेत्रामध्ये सुद्धा काही काही गोष्टींच्या बाबतीत किंवा काही व्यक्तिमत्वाला मात्र मागणी आहेच. जरी गर्दी झालेली असली तरी एक वर्ग त्या क्षेत्रात त्या एखाद्या व्यक्तिमत्वाकडे धाव घेतोय, मागणी करतोय. कोणाची मागणी करतो? त्याला त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं, वेअर इज टॉप देअर इज वेकन्सी. इंग्रजीतलं वाक्य आहे, वेअर इज टॉप देअर इज वेकन्सी. वेकन्सी या शब्दाचा अर्थ रिकामेपण किंवा मोकळेपण किंवा मागणी असा करा. पण कुठं वेअर इज टॉप म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट उच्च पदावर त्या क्षेत्रातल्या पोहोचता तिथं मात्र रिकामच आहे, तिथं स्पर्धा नाही, तिथं तुम्हीच आणि तुम्हीच आहात. फक्त तिथं पोहोचण्याची ताकद तुमच्यात पाहिजे. विठाला हे सामाजिक क्षेत्रातून किंवा समाजशास्त्राच्या दृष्टीने जरी असलं तरी तोच विचार आपल्या बाबतीत सुद्धा लागू पडतो. आपल्याकडे असं सांगितलं जातं, मृदंग हे वादन करणं किंवा भजन ही सेवा करणं किंवा कीर्तन ही सेवा करणं, ह्याची अंग जरी वेगवेगळी असली तरी त्याला आधार मात्र सेवेचाच आहे. त्याला आधार मात्र सेवेचाच आहे. मृदंग वादन हे जरी कला असली तरी त्याला आधार सेवेचाच आहे, अध्यात्माचाच आहे. ती एक पद्धतीची सेवाच आहे. संप्रदायाने तर चिंतन असं केलंय की जो पकवाज वादकाला अधिकार आहे तोच कीर्तनकाराचा अधिकार आहे, तोच भजन करणाऱ्याचा अधिकार आहे, तोच विना घेणाऱ्याचा अधिकार आहे आणि तोच पताका घेणाऱ्याचा अधिकार आहे. माणसाने हे बदल केले अलीकडल्या काळामध्ये. म्हणजे दिंडीमध्ये तुम्हाला माहित आहे का नाही माहित नाही, पण आमच्याकडे फळ परंपरेमध्ये मी बघतो, दिंडी एखाद्या गावची निघाली की मग ती झेंडा कोणी घ्यायचा, ज्याला काही येत नाही त्याला म्हणतात घे झेंडा. म्हणजे इतका झेंडा सोपा आहे का तो, की ज्याला काही येत नाही त्याला म्हणायचं झेंडा घे, पताका घे. जर असंच असेल तर ज्ञानोबांचे शब्द कुठं लावायचे? माझी मनीची आवडी पंढरपुरानी न गुढी, पांडुरंगे मन रंगले, गोविंदाची गुणी विधले. याचा अर्थ आपल्या समोर असा येईल की त्या त्या क्षेत्राच्या दृष्टीने ते क्षेत्र सेवेच्या दृष्टीने उच्चतमच असतं. असं आहे. उलट परमार्थामध्ये कोणत्याही क्रियेला सेवेचा आधार दिलाय. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णांचं एक वाक्य आहे. आपण अण्णांची पुष्कळ कीर्तनं तुम्ही ऐकलेली आहेत. मी फार प्रत्यक्ष कीर्तनं फार ऐकायला मला मिळाली नाही, पण अलीकडे युट्यूबच्या माध्यमातून जे काही थोडंफार ऐकतो किंवा युट्यूबला जे थोडंफार ऐकण्यासारखं आहे त्याच्यात हे एवढंच आहे. याच्यात जे युट्यूबला काही थोडंफार ऐकावं असं जे वाटतं, नाहीतर अलीकडल्या काळातले युट्यूबची कीर्तनं आणि त्यातले थंबनेल जर बघितले तर ते म्हणतात तडका कीर्तन. हे कुठे कीर्तन असतं? कुठे असतं? मला मगाशी ते म्हटले युट्यूबला आम्ही हे रेकॉर्डिंग करू का? म्हटलं करा. मी आपलं सहज विचारलं तुमच्या चॅनलचं नाव काय? ते म्हणजे गावरान तडका. हे काय नाव आहे ते असं? मग त्यांनी सांगितलं दुसरं नाव, सुधरून सांगितलं त्यांनी नाव करत दुसरं. म्हणजे काही काही अशी चॅनलची नावं त्या थंबनेलवर नावं टाकली जातात. खरं तर हे कुठंतरी संप्रदायाचं विद्रुपीकरण आहे की काही त्याच्यावर लिहिलं जातं. पण जी पूर्वीची कीर्तनं, वैकुंठवासी मामासाहेबांची कीर्तन असतील किंवा अण्णांची कीर्तन असतील, त्या कीर्तनातून जे काही थोडंफार ऐकायला मिळालं. अण्णांचं एक वाक्य फार गोड आहे. अण्णा असं म्हणत असतात की पूर्वी पत्रिका छापलेल्याच नसायच्या. पूर्वीच्या जुन्या काळामध्ये कीर्तनाच्या सत्याच्या पत्रिका नसायच्या आणि जरी छापलेल्या असल्या तरी ती नावं काय लिहिली जायची? कीर्तन सेवा, प्रवचन सेवा, मृदंग सेवा, भजन सेवा, विण्याची सेवा, हे सेवा लिहिलेलं जायचं. बरोबर आहे. आता कीर्तन सेवा असं पत्रिकेत नाव नसतं, आता असतं कीर्तनकार, प्रवचनकार. अण्णा असं गमतीने म्हणून गेले की हे कीर्तनकार असं का म्हटलं? बहुतेक हा कार मध्ये यायला लागला. आता ते अण्णांच्या पोट्यात, तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त ऐकलेले, पण ते गोट असं करून बोलायचं, असं करून बोलायचं. म्हणजे अण्णा सहज बोलायचे पण किती महत्वाचं बोलायचे. मला पुढं थोडस असं घेऊन जायचंय आपल्याला की त्या त्या क्षेत्रामधली जी मंडळी, अहो मला सांगा, जरी मी थोडं माफी मागून बोलतो, आपण माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, कीर्तनकार पुष्कळ आहेत, कीर्तन करणारी पुष्कळ आहेत, पण अण्णांसारखी कीर्तन ही अण्णाच करू झालं, दुसरं नाही म्हणत. अण्णांसारखी कीर्तन ही अण्णाच. आमच्यासारखे कित्येक कीर्तनकार आहेत, मान्य नाही असं नाही, पण अण्णा या शब्दाचा अर्थ अण्णाच, मामासाहेब या शब्दाचा अर्थ मामासाहेबच. ही जर नावं घेतली तर त्यांच्यासारखं होणे नाही. झाले बहु, होतील बहु, परंतु या समहा. विठाला
विचार करत असताना एक वर्ग असा आहे की साध्याचा स्वीकार आहे पण साध्याची निश्चिती आहे पण साधनाचा स्वीकार नाही, आणि दुसरा वर्ग असा आहे की साधनाचा स्वीकार आहे पण साध्याची निश्चिती नाही. साध्याची निश्चिती झाली पाहिजे आणि साधनाचाही स्वीकार झाला पाहिजे. अगोदर निश्चित करावं ना, आम्हाला काय व्हायचंय हे निश्चित व्हावं. ऐका आता, परमार्थाच्या दृष्टीने साधक जीवाच्या दृष्टीने जर विचार केला तर साधकाचं साध्य नेमकं काय आहे. साध्य या शब्दाला दुसरा एक शब्द देतो अंतिम गंतव्य, आणि अंतिम गंतव्य या शब्दाला आणखीन एक शब्द देतो की जिथं जाऊन पोहोचायचं आहे की बस. पण साध्य कशाला म्हणायचं की जे मिळाल्यानंतर काही मिळवायची इच्छाच राहत नाही त्याला म्हणायचं साध्य. साध्य या शब्दाचा अर्थ हे आहे की जे मिळाल्यानंतर कृतकृत्य झालं, इच्छा केली की पावलो. देवर्षी नारद मुनींनी भक्तिसूत्रामध्ये चिंतन असं केलंय, यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचति न रमते न द्वेष्टि न उत्साही भवति यल्लब्धो पुमान सिद्धः भवति तृप्तः भवति अमृतः भवति. नारद मुनी आम्हाला असं सांगतात की जे प्राप्त झाल्यानंतर पुन्हा कशाच्याही प्राप्तव्याची इच्छा राहत नाही. धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित धन्योहम प्राप्तव्यम सर्वम अद्य संपन्नम. पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींचे शब्द आहेत की जे प्राप्त झाल्यानंतर आता कशाच्याही प्राप्तीची इच्छा शिल्लक राहत नाही. अंतिम गंतव्य. जरा थोडासा विचार करूया की नेमकं मूळ ठिकाणी पोहोचायचं म्हणजे नेमकं काय. तुकाराम महाराजांच्या चरित्राकडे या, म्हणजे मला साध्य काय आहे हे सांगता येईल. देहूमध्ये तुकोबार आहे, त्यांच्या घराच्या बाहेर बसलेले होते, कट्ट्यावर बसलेले होते. रस्त्याने लोक येत जात होते, जेहेरी करत होते. तेवढ्यामध्ये तुकाराम महाराजांनी काही लोकांना असं बोलून घेतलं,